आमचं महाराष्ट्रही आता बिहारच्या पातळीवर येतोय. त्याची सुरुवात आम्ही बीड जिल्ह्यातून केली आहे. आम्ही दाभोळकर मारले, पानसरे मारले, जस्टिस लोया मारले, हेमंत करकरे मारला. महाराष्ट्र काही गांधींच्या बाबतीत फारसा कृतज्ञ राहिला नाही. एकाही मराठी साहित्यिकाला महात्मा गांधींचं चरित्र लिहावं असं वाटलं नाही. पण गांधीचं दैवतीकरण करू नका, तो माणूस म्हणूनच रंगवा. मार्क्सचा वैचारिक पराभव जगात जर कोणी केला असेल तर तो फक्त गांधींनी केला, पण तो या देशात केला. वाईट आहे पण स्पष्ट आहे. आम्हाला आंबेडकर आमचा नेता का नाही वाटला की बाबासाहेबांचं मोठेपण सगळ्या दलितांनीही कधी स्वीकारलं नाही. चांभार, मान, ढोर या जातीतल्या लोकांनी आंबेडकरांना नाही स्वीकारलं. अण्णाभाऊ साठेंनी नाही स्वीकारलं. अण्णाभाऊ साठे कॉम्रेड डांग्यांचे अनुयायी झाले, बाबासाहेबांचे झाले नाही. हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत तर काय, ते गांधीजींना मुस्लिम दार्जिना म्हणत होतो की ईश्वर अल्लाह तेरो नाम हे भजन नाही म्हणायचं. त्याच्यावर बंदी येईल बहुतेक काही दिवसात. आपण मराठी माणसं तशीही बुजलेलीच असतो. एक बिहारी, एक गुजराती. पण मला थोडासा आश्वासक असा मुद्दा असा दिसला जो मी मनोज भाईंशी बोलताना, त्यांना ते आवडलं नसेल कदाचित, मी म्हणालो की आमचं महाराष्ट्रही आता बिहारच्या पातळीवर येतोय. त्याची सुरुवात आम्ही बीड जिल्ह्यातून केली आहे. आम्ही दाभोळकर मारले, पानसरे मारले, जस्टिस लोया मारले, हेमंत करकरे मारला. आमच्यात आणि आपल्यामध्ये फारसं अंतर राहिलं नाही. मनोज भाई, हे लक्षात घ्या. मी तुमची भाषणं संसदेत ऐकली आहेत. तुम्ही किती तिरकस बोलता आणि किती धारदार बोलता, आणि तुम्ही बोलत असताना मंत्र्यांचे चेहरे किती खाली उतरतात ते मी पाहिलंय. प्रत्यक्ष संसदेत पाहिलंय, सोशल मीडियावरही पाहिलंय. आणि तुषार भाई गुजराती माणूस, इतकं चांगलं मराठी बोलतो, आम्हालाही नाही येत. आणि हा माणूस फार हळवा आहे. जेव्हा जेव्हा मी तुषार भाईंच्या सोबत व्याख्यानाला गेलो तेव्हा त्यांना त्या आसवं गाळतानाच पाहिलंय. माझी अडचण अशी आहे की मनोज भाई सारखा अनुभवी लोकनेता इथं आहे आणि प्रत्यक्ष गांधी घराण्यातला माणूस इथं आहे. आता यांच्या समोर गांधी काय सांगायचं. पण तुषारभाई, तुम्हालाही सांगतो, माझ्या सेवाग्रामच्या एका व्याख्यानाच्या अध्यक्ष गांधीजींच्या प्रत्यक्ष स्नुषा निर्मलाबेनच होत्या. आणि माझं भाषण संपल्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला प्रेमानं आणि आपल्या आश्रमात घेऊन गेले. आणि त्यांनी स्वतःच्या हातानं त्यांचं ते ऋषीपेय मला करून पावलं. त्यामुळं तुम्ही मराठी मुळात असलात तरी आता काही आपल्यात अंतर राहिलं नाही आणि तसं गांधीने ठेवलंही नाही. मित्रहो, हे कागद माझ्या समोर आहेत, याचं दडपण घेऊ नका, मी वाचत नाही. गांधी विचारांच्या साहित्याचं हे संमेलन आहे. साहित्य ही अभिव्यक्ती आहे आणि ती विचारांची अभिव्यक्ती आहे. जेव्हा अभिव्यक्तीच्या मागे विचार असतो ना, तेव्हा अभिव्यक्ती अतिशय परिणामकारक होत असतो. आणि तो विचार मोहनदास करमचंद गांधी सारख्या महात्म्याचा असेल तर ती केवळ माणसांवर परिणाम करत नाही, ती जगाला वळण देत असत. या जगाला वळण देणाऱ्या व्यक्ती फार थोड्या झाल्या. आपल्या उपनिषदांनी ते काम केलं, भगवान बुद्धांनी ते काम केलं, सॉक्रेटिसनी ते काम केलं, मार्क्सनी ते काम केलं, आणि त्यानंतर गांधीजींनीच काम केलं.
इथल्या अनेकांना कदाचित एक गोष्ट ठाऊक नसेल म्हणून सांगतो. मनोज भाई, दुनिया में बापू के ऊपर 1 लाख से ज्यादा किताबें लिखी गई हैं, 1 लाखाहून अधिक. त्यानंतर मार्क्सचा नंबर येतो, त्यानंतर नेपोलियनचा नंबर येतो. ही पुस्तकं त्यांच्यावर स्वतंत्र तरी आहेत किंवा या पुस्तकांमध्ये गांधीजींचे संदर्भ आहेत. दुसरी एक गोष्ट सांगितली पाहिजे. इसवी सन 2000 या वर्षी BBC आणि युनायटेड स्टेट्स एक्सप्रेस या 2 माध्यमांनी जगातल्या 10,000 लोकांना एक प्रश्न विचारला. हे जे 10,000 लोक आहेत यामध्ये वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सेनापती, नोबेल पारितोषिक विजेते, ग्रंथकर्ते असे लोक होते. त्या 10,000 लोकांना जो प्रश्न विचारला तो असा होता की इसवी सन 1000 ते इसवी सन 2000 या 1000 वर्षात जगात सर्वात मोठा माणूस कोण झाला? या 10,000 लोकांपैकी 8,886 लोकांनी महात्मा गांधींचं नाव. मार्क्स नाही, लेनिन नाही, चर्चिल नाही, कोणालाही, लिंकनला सुद्धा 50 मतं मिळाली, गांधींना 8,800. हा एवढा मोठा माणूस तुमच्या माझ्या देशात झाला. तो गुजरातीत जन्माला असला तरी तुषार भाई वो महाराष्ट्र में ही ज्यादा रहे, पुण्यात राहिले, येरवड्यात राहिले, आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम मध्ये राहिले. वो जितने गुजराती थे उतने ही महाराष्ट्रीयन भी थे. पण आता एक गोष्ट वाईटही सांगून टाकतो. महाराष्ट्र काही गांधींच्या बाबतीत फारसा कृतज्ञ राहिला नाही. आपल्याला हे आवडणार नाही, पण महाराष्ट्र गांधींच्या बाबतीत फारसा कृतज्ञ राहिला नाही. त्यांना कार्यकर्ते मिळाले, नेते मिळाले, अनुयायी मिळाले. पण मला आपण सांगा, एकाही मराठी साहित्यिकाला महात्मा गांधींचं चरित्र लिहावं असं वाटलं नाही. जरा विचार करून पहा, गांधींचं चरित्र का लिहिलं गेलं नाही मराठीत? किंवा गांधींवर एक समग्र असा अभ्यासपूर्ण विधायक पुस्तक कुठल्याही मराठी लेखकाला का लिहावं असं वाटलं नाही? फार कटू आहे, पण हे खरं आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं चरित्र गांधीजींचं अवंतिकाबाई गोखल्यांनी लिहिलं, पण तेव्हा गांधी राष्ट्रीय नेते व्हायचे होते. पण ते चरित्र सुद्धा अवंतिकाबाईंच्या लिखाणामुळे गाजलं नाही. त्याला लोकमान्यांनी जी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेमुळे ते गाजलं. त्यानंतरचा गांधीजींवरचा सर्वात मोठा लेखक फ्रान्सचा रोमारोला होता. हे समजून घ्या. फ्रान्सचा हा रोमारोला नोबेल पारितोषिक विजेता होता. त्याला गांधींचं चरित्र लिहावं असं वाटलं, मराठी माणसाला नाही वाटलं. कसले साहित्यिक आम्ही काही साहित्यिक बिहित्यिक नाही. मी संपादक होतो 30 वर्षापर्यंत. काही माणसांचं नाव टाकताना पेपरमध्ये त्याच्या नावाच्या मागे कोणतं विशेषण लिहावं असा प्रश्न आमच्या पत्रकारांना नेहमी पडतो. आम्ही काही पत्रकारांनी ठरवूनच टाकलं संपादकांनी की या माणसाच्या नावाच्या मागे काय लिहायचंय. जर सुचलंच नाही काही तर विचारवंत असं लिहून टाकायचं. म्हणजे त्यालाही बरं वाटतं आणि आम्ही सुटतो. एकाही विचारवंताला लिहावं असं वाटलं नाही. रोमारोलाने लिहिलं. त्यानंतरच्या गांधींच्या चरित्रासाठी आम्हाला लुई फिशरची 1950 पर्यंत वाट पाहावी लागली. ज्या लुई फिशरच्या चित्रपटाचा उल्लेख
आता या व्याख्यानात झाला, तो गांधी चित्रपट लुई फिशरच्या पुस्तकावरच आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर ॲटनबरो नेहरूंना भेटायला गेला आणि नेहरूंना तो असं म्हणाला की मला या पुस्तकावर चित्रपट काढायचा आहे. तेव्हा नेहरू फार परखड होते. नेहरू म्हणाले चित्रपट काढा, पण गांधीचं दैवतीकरण करू नका, तो माणूस म्हणूनच रंगवा. आपण लक्षात घ्या, नेहरू भिरू ही माणसं सामान्य नव्हती हो, फार असामान्य माणसं होती. दैवतीकरण करू नका. आणि मग प्रसंग सांगूनच टाकतो. आपल्या पनवेल जवळ टॉल्स्टॉय आश्रमाचं शूटिंग झालं. तो आश्रम तिथं उभारला होता. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या एका नामांकित दिग्दर्शका सोबत मी ॲटनबरोंना भेटायला गेलो. मी त्यांना एक प्रश्न असा विचारला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक जगात सर्वत्र झाले. अमेरिकेत वॉशिंग्टन झालं, इंग्लंडमध्ये क्रॉमवेल सारखा माणूस झाला, लेनिन होता, माओ होता, इमान द व्हॅलेरा होता. हे सगळे लोक सोडून तुम्हाला गांधींवरच सिनेमा का काढावासा? त्यांनी जे उत्तर दिलं ते आपण लक्षात ठेवा. ॲटनबरो अतिशय नम्रपणे असं म्हणाला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारे नेते जगात सर्वत्र झाले, निशस्त्र नेता फक्त तुमच्या देशात. म्हणून मी गांधी होतो. आता या ठिकाणी पुन्हा तोच प्रश्न, ॲटनबरोला गांधींवर चित्रपट काढता येतो, लुई फिशरला गांधींवर लिहावं असं वाटतंय. लुई फिशर हे आंबेडकरांचंही फार जवळचे मित्र होते. तो प्रसंग सांगण्यासारखा आहे. मराठीत का नाही वाटलं? याचं कारण कुमारभाई कदाचित तुम्हालाही आवडणार नाही, मी बोलूनच टाकतो. मी तसा थोडासा उद्धट माणूस आहेच. महाराष्ट्रामधले जेवढे साहित्यिक आणि विचारवंत आहेत ना, त्यांचे 4 वर्ग आहेत. एक मार्क्सवादी, त्यात आमचे समाजवादी आले. दुसरे हिंदुत्ववादी, तिसरे आंबेडकरवादी आणि चौथे गांधीवादी. महाराष्ट्रातला कोणताही लेखक विचारवंत उचला, त्याला या 4 पैकी एका कोणत्या तरी गटात बसवता येते. आणि ज्याला बसवता येत नाही ना, त्याला आम्ही विचारवंतही मानत नाही. कधीतरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्ञानी माणसं इथे बसलेली आहेत. वादी हा शब्द फार वाईट आहे, हा वाईट शब्द आहे. वादी हा थांबलेला विचारवंत असतो. वादी हा थांबलेला विचारवंत असतो. विचार थांबला की त्याचं डबकं होतं आणि त्याचा वाद होतो. विचार हा जीवनासारखा प्रवाही असतो. म्हणून गांधी म्हणाला माझा वाद नाही कोणता. गांधी म्हणाला माझा वाद नाही कोणता. त्याचे शिष्य जेव्हा त्याला म्हणाले की तुमचा संदेश काय, तर तो म्हणाला माझं जीवन हाच माझा संदेश आहे. याचं कारण ते म्हणाले की माझा विचार अजून पूर्णच झाला नाही, तो प्रयोगावस्थेत आहे. प्रवाह नेहमी वाहता असतो, तो थांबला की त्याचा वाद होतो. सगळे मार्क्सवादी जगातले इथं असतील तर माफ करा मला, ते मार्क्सला जगातल्या ज्ञानाचा पूर्णविराम मानतात. त्याच्या पलीकडे ज्ञान गेलंय असं मानतच नाहीत ते. मार्क्सवाद्यांनी गांधींवर टीका केली, स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाले, पण गांधींवर टीका केली. मार्क्सवाद्यांचा गांधींवरचा जो राग आहे, त्यांच्यातल्या लेखकांचा, त्या विचाराच्या लोकांचा,
त्याचं कारण सांगितलं पाहिजे कधीतरी. हे मार्क्सवादी लोक जे आहेत हे साऱ्या जगात हे सांगत आले की आम्हाला समाजामध्ये शेतकरी आणि कामगारांचं राज्य आणायचं. त्यांचं दुर्दैव असं की या देशातला कामगार आणि या देशातला शेतकरी त्यांचं नाव घेत नव्हता. महात्मा गांधी की जय म्हणत होते. कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या, मार्क्सचा वैचारिक पराभव जगात जर कोणी केला असेल तर तो फक्त गांधींनी केला आणि तो या देशात केला. मार्क्स शेतकऱ्यांचं नाव घेतो, मजुरांचं कामगारांचं नाव घेतो आणि मजूर महात्मा गांधींचं नाव घेतात. आपल्यापैकी अनेकांना, पुण्यातले लोक आहात तुम्ही, आपल्यापैकी अनेकांना हे आठवत असेल किंवा वाचलं असेल, या देशातल्या कामगारांचा पहिला अखिल भारतीय संप कामगारांच्या वेतनवाढीसाठी झाला नाही. लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली, त्याचा निषेध म्हणून झाला. या देशातला कामगार हा वेतनाच्या मागे नाही, तोही राष्ट्रनिष्ठेच्याच मागे आहे, हे लक्षात घ्या. मार्क्सवाद्यांना हा आपला पराभव वाटला, तर मग त्यांच्यापैकी कोणताही लेखक गांधींवर लिहिणार नव्हता. दुसरे समाजवाद्यांच्या बाबतीतही बोलूनच टाकतो. समाजवाद्यांच्या वादामध्ये जेवढा गांधी बसतो तेवढाच त्यांना मान्य होता. जो बसत नाही तो त्यांना मान्य नव्हता. प्रत्यक्ष जयप्रकाश, आता ज्यांचं नाव कुमारनी घेतलं, जयप्रकाश गांधी आणि नेहरूंना तोंडावर असं म्हणाले की तुम्ही भांडवलदारांच्या मदतीनं समाजवाद आणू इच्छिता, आम्हाला हे मान्य नाहीये. दूर राहिले ना गांधींपासून, दूर राहिले. त्यामुळे समाजवाद्यांपैकीही कुणी गांधींना न्याय देणार नाही, त्यांचा लेखकही न्याय देणार नाही, आपण लक्षात घ्या. आंबेडकरवाद्यांची तर गोष्ट आणखीच वेगळी आहे. वादी म्हणतो, आंबेडकरी विचारवंत म्हणत नाही. त्यांची गोष्ट तर अशी की त्यांना गांधी हा अपशब्दच वाटत होता. गांधीचं नाव घेणं म्हणजे धर्मद्रोह आहे का काय असं त्यांना वाटत. इतक्या गांधींना त्यांनी शिवे दिले, अजूनही देतात काही त्यातले. अलीकडे त्यांच्यातल्या काही लोकांना जरा गांधी बरा दिसायला लागलेला आहे. त्यांचं मी स्वागतही केलेलं आहे जाहीरपणे एका कार्यक्रमात. कधीतरी आपण हे समजून घेतलं आहे का की बाबासाहेब आंबेडकर हा फार थोर माणूस होता. तो इतका थोर होता की त्याच्या इतक्या पदव्या, इतकं शिक्षण कुणाच्याही जवळ नव्हतं. त्याला गांधींनी आणि नेहरूंनी, पटेलांनी घटना समितीचा शिल्पकार उगाच नेमला नाही, त्याच्या ज्ञानासाठी नेमला. त्यांनी इतक्या शिव्या दिल्या, स्वातंत्र्याच्या लढ्यात साथ दिली नाही, तरीही त्याला घटना समितीचं शिल्पकार केलं. पण या ठिकाणी पुन्हा तीच गोष्ट येते. या देशामधले आपण जे सगळे लोक आहोत, सभ्य असभ्य सगळे, हे आपण बऱ्यापैकी जातीयवादी आहोत, हे आपण लक्षात घ्या. फार स्पष्ट आहे, वाईट आहे पण स्पष्ट आहे. आम्हाला आंबेडकर आमचा नेता का नाही वाटला? ज्ञानी होता ना, पण आम्हाला आमचा नेता नाही वाटला. आणि आता तर काय, आता जातीतलेच नेते निवडायचे अशी प्रतिज्ञाच केली आहे आपल्या लोकांनी. देशात 3000 जाती आहेत आणि 25,000 पोटजाती आहेत. त्यामुळे या देशात 25,000 नेते आणि बहुतेक तेवढेच पक्ष यापुढे निर्माण होतील. मित्र हो, या ठिकाणी हीच आंबेडकरवाद्यांची शोकांतिका एक सांगितली पाहिजे, वाद्यांची पण. ती अशी आहे की बाबासाहेबांचं मोठेपण सगळ्या दलितांनीही कधी स्वीकारलं नाही. सांभार, मान, ढोर
या जातीतल्या लोकांनी आंबेडकरांना नाही स्वीकारला, अण्णाभाऊ साठेंनी नाही स्वीकारला. अण्णाभाऊ साठे कॉम्रेड डांग्यांचे अनुयायी झाले, बाबासाहेबांचे झाले नाही. कारण पुन्हा आपला जातीयवाद. मी 22 वर्ष आदिवासींमध्ये राहिलोय, माडीया जमातीच्या 22 वर्ष. कुमारभाईला माहिती आहे, आदिवासींमध्येही जाती, नुसत्या जाती नाही, पोट जाती. 7 देवे, 3 देवे, 4 देवे, 1500 जाती आदिवासींमध्ये. मग बाबासाहेबांच्या मागे कोण गेले? बाबासाहेबांच्या मागे अतिशय स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे, आपण पश्चाताप म्हणून सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या मागे फक्त त्यांच्या स्वजातीचे लोक गेले. आणि एक गोष्ट पुन्हा सत्तेच्या विरुद्धच जाणारी आहे. जिथपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र, अशी महाराष्ट्राची व्याख्या इरावती कर्वेंनी केली आहे. मी एक शब्द आणखी जोडतो, जिथपर्यंत मराठी तिथपर्यंत महाराष्ट्र. त्यामुळे आंबेडकरांचा मोठेपणा आज आम्ही मान्य करतो संविधानाचे निर्माते म्हणून, ते असताना कुठे मान्य केला. मराठ्यांच्या बाबतीत सुद्धा आमचे नेते महाराष्ट्रातले अनेक फार दंड बैठका मारतात, पण ते राष्ट्राचे होतच नाहीत ना. राष्ट्रीय व्हायला गेलं तर जात सुटते, आणि जात धरून ठेवली तर राष्ट्र हातात येत नाही. ही आंबेडकरवाद्यांची ही शोकांतिका आहे. मी हे विचार साहित्य संमेलन आहे म्हणून इतक्या स्पष्टपणे या काही गोष्टी आपल्यासमोर मांडतो, कारण अलीकडे आपण स्पष्टपणे बोलणं सोडून दिलेलं आहे. कोणीतरी आपल्याला बोलू देत नाही, आणि म्हणून आपण न बोलण्याची सवय लावूनही घेतलेली आहे. फार वाईट आहे, हे बोललं पाहिजे. हे आंबेडकरवाद्यांच्या बाबतीत. हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत तर काय, ते गांधीजींना मुस्लिम दार्जिना म्हणत होते. आता कुमारभाईंनी सांगितलं की ईश्वर अल्लाह तेरो नाम हे भजन नाही म्हणायचं, त्याच्यावर बंदी येईल बहुतेक काही दिवसात. पण इथं सुद्धा पंचायत अशी आहे हिंदुत्ववाद्यांची की या देशातली लोकसंख्या गांधीजींच्या काळामध्ये 85% हिंदू होती, पण 1921च्या निवडणुकीपासून 47च्या निवडणुकीपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्यात हिंदुत्ववादी पक्षांना 2% सुद्धा मतं मिळाली नाहीत. 2% सुद्धा मतं मिळाली नाहीत. आणखी पुढे जाऊन सांगतो, 1967च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी पक्षाला 6% मतं मिळाली. 6. बाकीचे हिंदू कुठे गेले? ते गांधींच्या मागे गेले. म्हणून शेतकऱ्यांचा नेता गांधी, कामगारांचा नेता गांधी, हिंदूंचा नेता गांधी, राष्ट्रवादी मुसलमानांचा नेता गांधी, आणि या देशातल्या सगळ्या दलितांचा नेताही गांधीच. म्हणून गांधी राष्ट्रीय नेता. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा गांधी असं म्हणाले की मी हिंदुस्थानचा एकमेव प्रतिनिधी आहे, तेव्हा ते अहंकारानं बोलत नव्हते, ते खरं बोलत होते. याचं कारण ते सगळ्या जाती धर्माचे नेते होते, सगळ्या क्षेत्रांचे नेते होते. भांडवलदारांच्या किल्ल्या त्यांच्या हातात होत्या आणि कामगारांची मनही त्यांच्याच हातात होती. हीच तर त्या माणसाची किमया आहे, हीच त्या माणसाची किमया आहे. मी आपल्याला सांगतो या ठिकाणी हे 3 वर्ग असे आहेत. आता या तिघांकडून गांधींना न्याय कसा मिळेल? नाही मिळणार. 4था वर्ग जो आहे ना, तो प्रत्यक्ष गांधीवाद्यांचाच आहे. पण दुर्दैव हे आहे की गांधीवाद्यांनीही गांधीला न्याय दिला नाही. याचं कारण असं की स्वतःला गांधीवादी म्हणवणारे जे लोक या देशात आहेत, हे इथं काम करणारे लोक आहेत. हे मी काम करणाऱ्यांचे म्हणत नाही,
स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे जे लोक आहेत, यांना गांधीजींचा फक्त चरखा दिसला, सूत दिसलं, शांतता दिसली, निशस्त्रपणा दिसला, पण गांधीजींच्या आयुष्यातला सर्वात मोठा जो मुद्दा होता तो लोकसंघर्षाचा होता. गांधीजींच्या नेतृत्वामध्ये जेवढा लोकसंघर्ष उभा राहिला ना, तेवढा जगाच्या इतिहासात त्यापूर्वी कधीही झाला नाही. तेवढे पुरुष सामील झाले नाही कोणत्या संघर्षात, स्त्रिया संघर्षात तेवढ्या सामील झाले तेवढ्या गांधींच्या नेतृत्वात. तर गांधीवाद्यांच्या अडचण अशी की त्यांना लोकसंघर्ष मान्यच नाही. विनोबांना सत्याग्रह हा शब्द सुद्धा मान्य नव्हता, हे लक्षात घ्या. ते फार कठोर आहे, पण खरं बोललं पाहिजे. केवळ मी काही तुमची मतं मागायला आलो नाही मित्र, मी तुमची मतं मागायला नाही आलो. पण कधीतरी आमच्या लोकांनी आमच्या महात्म्यांवर केवढे अन्याय केले आहेत हे कधीतरी तर समजून घ्यावं, आत्मपरीक्षण तर करावं. हा लिहिलं नाही, काही नावच घेतो मी. वि.स. खांडेकर समाजवादी होते, मोठा लेखक होता, त्यांच्या कादंबऱ्यावर माझंही प्रेम आहे, पण गांधींवर नाही लिहावं असं वाटलं त्यांना. खांडेकर समाजवादी, भावे हिंदुत्ववादी, माडखोलकर मार्क्सवादी, नासी फडके कलावादी आणि आचार्य अत्रे वादावादी, नुसतीच वादावादी. यांच्यापैकी कुणीही गांधींना न्याय दिला नाही, कुणीही दिला नाही. आणि जे गांधींच्या बाजूने लिहित होते ते साने गुरुजींसारखा लेखक होता, आचार्य जावडेकरांसारखा माणूस होता, विनोबा भाव्यांसारखा अद्भुत प्रतिभा घेऊन आलेला प्रतिभावंत होता. ते गांधींवर लिहित होते ना. पण मी सांगतो तुम्हाला, मी साहित्य महामंडळाचा 5 वर्ष अध्यक्ष होतो, 5 वर्ष. पण आमच्या महामंडळानं किंवा आमच्या साहित्यिक क्षेत्रानं साने गुरुजींना किंवा विनोबांना साहित्यिक जुळवू शकत होता. गांधीजींचे असे असंख्य नातेवाईक त्यांचा अभ्यास करताना मी पाहिले आहेत की जे त्यांच्या रक्ताचे नाहीत, भाषेचे नाहीत, धर्माचे नाहीत, कुणी नाहीत, काही नाही. पाकिस्तान जेव्हा वेगळं झालं तेव्हा खान अब्दुल गफार खान पाकिस्तानात त्यांना जावं लागलं, कारण पख्तूनचा प्रांत तिकडे गेला. जाण्याच्या 8 दिवस अगोदर त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बापूंच्या आश्रमामध्ये ते गांधीजींचे पाय दाबले. रात्रीचे 10:30 वाजले तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले, बादशहाजी आराम करू. तेव्हा खान साहेब त्यांना म्हणाले की बापू, पुढल्या आठवड्यात आपण एकमेकांना परके होणार आहोत, मेरे को आपके पास कुछ देर रहने दो. ही आत्मीयता आहे. म्हणून गांधीच्या नेतृत्वामध्ये केवळ पुढारी पण नव्हतं, पितृत्व होतं. राष्ट्रपिता ही उपाधी सुभाषबाबूंनी त्यांना उगीच दिली नाही, मतभेद असताना दिली. आझाद हिंद फौजेच्या सेनापती पदावरून व्याख्यानं देताना दिली. असा हा माणूस गुजराती साहित्यावर प्रचंड प्रभाव टाकून गेला. 1960 पर्यंतचे गुजराती साहित्यिक आणि हिंदीतले साहित्यिक गांधींच्या प्रभावाखाली त्यांच्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न करतो. आम्ही नाही केलं ते, आम्ही मराठी माणसांनी नाही केलं. जाता जाता एक गोष्ट सांगून टाकतो, कारण माझं भाषण छापील स्वरूपात आहे. सध्या साहित्य संमेलनांचा जमाना आहे. त्या दिल्लीच्या संमेलनातली एक गोष्ट मला फार आवडली. ताराबाई तिथे बोलताना असं म्हणाले की गांधी
किती लोकांना समजला असेल विचार म्हणून, त्या म्हणाले नसेल ना समजला नसेल, पण जाणवला होता ना. त्यात त्या म्हणाल्या की उच्चभ्रू समाजानं त्यांची कितीही उपेक्षा करून केली असेल, पण खेड्यात राहणाऱ्या ग्रामीण बायका जात्यावर दळंड असताना गांधी आणि नेहरूंच्या ओव्या म्हणत होत्या. गांधी तुम्हाला आम्हाला बायपास करून पर्यंत गेला होता, हे कधीतरी लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये टॉल्स्टॉय का होत नाहीत, किंवा आपल्या देशामध्ये मॅक्झिम गॉर्की का होत नाहीत, रवींद्रनाथांची का होत नाहीत. याचं कारण असं की गांधी ज्या लांबी रुंदीचा होता तेवढं आमच्यापैकी कोणाला होता आलं नाही. गांधी हे मार्गदर्शन नाही, ते आव्हानही आहे सगळ्या प्रतिभावंतांच्या पुढचं. ते आव्हानही आहे, ते स्वीकारता आलं पाहिजे. आणि ते आव्हान स्वीकारून तो होता तसा, जाणवला तसा सांगितला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांनी काही गोष्टी वाचल्या असतील, 1-2 वक्त्यांनी सांगितल्या, पण गांधीजींचा विचार हा त्यांच्या जवळच्या माणसांनाही मान्य नव्हता. नेहरू समाजवादी होते, त्यांना गांधीवाद मान्य नव्हतं. गांधीजींचं हिंद स्वराज्य पुस्तक त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा ते बापूंना म्हणाले की मला हे अजिबात मान्य नाही आहे. वल्लभभाईंना शेती आणि उद्योग हवे होते. राजेंद्र बाबू वल्लभभाईंच्या मताचे होते. सुभाषबाबू तर हिटलरच्या मदतीने देश स्वतंत्र करायला निघाले होते. नसेल समजला नेत्यांना, नसेल समजला उच्चभ्रूंना, पण तो सामान्य माणसाला समजला होता. तो सामान्य माणसाला समजला होता म्हणून सामान्य माणसं त्याच्यासोबत गेली. महाराष्ट्राच्या बाबतीत आणखी काय वाईट सांगायचं. आपल्या माणसानं तर त्याचा खूनच केला ना, त्याचा खूनच केला. मी कोणा एका माणसाच्या गुन्हेगारीसाठी त्याच्या जातीला किंवा वर्गाला किंवा भाषेला दोष देत नाही. पण माणसं जेव्हा दुर्गुणांचाही गौरव करताना दिसतात ना, तेव्हा मग अंतःकरणामध्ये वेदना होत असतात. मग अशा वेळी आमच्यामध्ये नसलेली धर्मांधता, नसलेली जात्यंधता कुठेतरी कोपऱ्यामध्ये की अरे हे गांधीचा खून करणाऱ्याचाही गौरव करतात. संतोष देशमुखाचे मारेकरी सापडत नाहीत. दाभोळकर पुण्यात मारला गेला, त्याचे मारेकरी सापडले नाहीत, त्यांना शिक्षा होत नाही इतकी वर्ष होऊन. पानसाऱ्यांचे खुनी सापडत नाहीत. मग अशा वेळी काय म्हणायचं असतं? अशा वेळी मनोजभाई म्हणाला तसं पुन्हा एकदा गांधींच्याच मार्गावर. गांधींचा विचार, कुमारभाई तुमची व्याख्यानं मी ऐकली आहेत, गांधी मरत का नाही. आता मरत का नाही याचं उत्तर हे आहे की गांधी भूतकाळाच्या मूल्य घेऊन येतो, ती मूल्य वर्तमानात जगतो आणि ती मूल्य आणखी प्रगल्भ करून भविष्यासाठी सोडून देतो. असा माणूस अमर राहील. तो मरेल कसा? तो मरणार नाही, अमरच राहील. असा महात्मा आपल्या देशात झाला, आपल्या महाराष्ट्रात राहिला. या देशाला त्यांनी जागतिक स्तरावरचा संदेश दिला. माणसांना जवळ आणलं. आपल्याकडे माणसांना जवळ आणणे याचा एक आणखी भाग समजून घ्या.
अलीकडे साहित्याविषयी फार बोललं जाते संमेलनांच्या काळात, मराठी साहित्य, मराठी. पण भाषा हे माध्यम आहे, भाषा हे साधन स्वरूप आहे. ती आहे भाषा. खरं साध्य भाषा नाही, संवाद आहे. संवाद आहे. आणि हा संवाद भाषे वाचून सुद्धा साधता येतो. आपला ज्ञानेश्वर म्हणाला ना, शब्द विण संवादी जे असं. भाषाही लागत नाही. गांधी काय सगळ्यांशी बोलायला गेला का? पण तो सगळ्यांना जाणवला. त्यामुळं साहित्य, भाषा, प्रदेश आणि देशांच्या सीमा या ज्याच्यासमोर धुसर झाल्या, पुसट झाल्या, पुसल्या गेल्या, असं व्यक्तिमत्व आहे गांधी. त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. नाही जाता येत. पण आता इस्लामचे गुरु होते. इस्लाममध्ये असं म्हणतात की सगळ्यांना मक्केला नाही जाता येत, पण जाता आलं नाही तरी मक्केच्या दिशेनं रोज 4 पावलं लागेल. तेवढं तर आपण करू शकतो. गांधीच्या मार्गाने 4 पावलं आपण टाकू तर शकतो. गांधी हिमालय होता. नाही होणार, नाही होत आहे. पण तेवढे आदर्श तर ठेवता येतील. तेवढे आदर्श ठेवण्याची बुद्धी तुम्हाला आम्हालाच नाही तर आपल्या प्रतिभावंतांनाही व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. तशा आशीर्वादाची मागणी गांधींकडे करतो. आणि आपल्याला नमस्कार.